हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. तर आज सकाळपासून ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे असे फोन येत होते, की सर काही वातावरणामध्ये बदल झाला का? त्यामुळे हे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली. तर पुढील अपडेट काय राहणार सर पुढील 4-5 दिवसाची? नक्कीच. आता बघितलंय आपण की जी काही उघडीप सांगितली आहे त्या पद्धतीने उघडीप होते आहे हो, आणि काही मोजक्या भागांना देखील काल पाऊस झालेला आहे. म्हणजे 100% ची व्याप्ती ही उघडीपची नाहीये. ही बरोबर आहे. 80% ची व्याप्ती आहे आणि आज मात्र पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आणि खानदेशामध्ये वारे इतके भयंकर जोराने वाहतील सकाळपासनं. हां, हां. त्यामुळे या भागांमध्ये आजचा जो जोर असेल किंवा आज जे पावसाचं ढगांचं देखील थांबणं असेल ते कमी असेल. मात्र ढगांची जी काही गर्दी आहे ती होणार आहे. हां, आजचा जो काही पाऊस असेल तो सोलापूर आणि सांगलीच्या मध्य भागामध्ये होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी होईल. त्यानंतर संध्याकाळपर्यंत का होईना थोडा हिंगणघाटाने बदलतील. जास्त काही जोर नाहीये. हां, पण हां. उद्याच्या 13 तारखेपासून ह्या वाऱ्यामुळे ढगांची गर्दी वाढते आहे. त्यामुळे सांगलीमध्ये काही मोजक्या भागांना, पण बुलढाण्यामध्ये खामगाव, अकोल्यामध्ये काही पातूर वगैरे भागांना मेघगर्जनेसह पावसाचे चान्सेस उद्या 13 जुलैला आहेत. हां, हां. आणि मध्यरात्री किंवा संध्याकाळी वाशिमच्या काही मोजक्या भागांमध्ये, यवतमाळमध्ये आणि हिंगोलीमध्ये सुद्धा हो. उद्याचा 13 जुलैचा पावसाचा अंदाज आहे. हां, हां. आणि आपण मराठवाड्याला काय सांगितले, की सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस तुमच्या भागामध्ये पावसाचे आहेत. तर ह्या टॉपिकवरती आपण बोलूयात. तर हो. बघा नाशिक जिल्ह्याच्या चांगदेपुरी, इगतपुरी जे काही भाग येतात, सिन्नर पट्टा, हे पट्टा, हं, हं. अहिल्यादेवीनगरमध्ये राहुरी, संगमनेर, नेवासा परिसरामध्ये सोमवारचा पाऊस असेल आणि हा गरमीमुळे होणारा पाऊस आहे. त्यानंतर जालन्यामध्येही पाऊस आहे. अंबड, पैठण, गंगापूर परिसरातही पाऊस आहे. बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, खामगाव, लोणार हा देखील भाग आहे. त्यानंतर सोमवारचा जो पाऊस असेल म्हणजे 14 तारखेचा तो देखील सोलापूर, लातूर, बीड जिल्ह्यामध्ये चांगला प्रभावी असणार आहे. त्यानंतर कडाष्टीकडील जो काही भाग आहे गेवराई वगैरे पट्ट्यामध्ये देखील हा पाऊस असेल आणि हे दुपारनंतर येणार आहे. हो. त्यामध्ये परभणीचा, नांदेडचा देखील समावेश आहे. 14 तारीख देखील चांगली आहे. हं. पण यापेक्षाही महत्त्वाची काही भाग सोडले, काही घेतले तर त्याच्यामध्येही पुन्हा याच भागांना 15 तारखेला सुद्धा पाऊस आहे. एकंदरीत विदर्भ मराठवाड्यामध्ये 70% व्याप्तीचा पाऊस आहे. ते सगळे भाग तो घेणार नाहीये. हां, हां, हां. हं. मात्र सर पण त्यानंतर काय कंडिशन त्याच्यामध्ये राहणार समजा? त्याच्यामध्ये फक्त एवढी कंडिशन आहे सगळे भाग घेणार नाही आपण सगळं म्हणतोय, पण 70% भाग म्हणजे बराचसा भाग झाला. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे जोरदार, एक म्हणजे वितळक आणि 2 दिवसाचं कॉम्बिनेशन असल्यामुळे फायदेशीर ठरणार आहे. जिथे-जिथे पडेल तो चांगलाच पडणार आहे आणि हे जे काही वातावरण आहे हे सर्वदूर जरी पावसाचं नसलं, मात्र याच्या पाठोपाठ परत 17 तारखेला पुन्हा याच भागामध्ये मेघगर्जनेचा पाऊस होणार आहे. याचा अर्थ असा होतो की आजच्या 12 जुलैच्या वाऱ्यामुळे हे आभाळ निघणार आहे. अवघ्या 3 दिवसाच्या आतमध्ये पाऊस पुन्हा आपल्याला 2 दिवसामध्ये काही ठिकाणी तर 3 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस असणार आहे. हां, हां. कमीत कमी 18 जुलैपर्यंत महाराष्ट्रातले जे काही चिंताग्रस्त भाग आहेत, जे काही पुन्हा ह्या तडाख्यातून सोडले जातील, ते कव्हर होतील. त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये हे प्रमाण जे आहे पावसाचं आता इथून पुढे वाढणार आहे. हो का? गरमीची लेव्हलही वाढणार आहे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये हां. महत्त्वाची ठरणार आहेत. आता सर आपण सकाळपासून पाहत आहोत, की ढगाळ वातावरण आहे. मग हे ढगाळ वातावरण दिवसभर राहणार, की काही मधात येऊन तपणार? नाही, ऊन तपणार आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, काल बऱ्याच ठिकाणी ऊन असं कडक होतं, की उन्हाळा लागणार असे सगळे प्रकार घडलेले आहेत. हो, हो. तर इथून पुढे पावसाची काही कंडिशन आहे, ही ठोकर थेंबाची राहील. आता तुम्ही बघताल, की 14, 15 आणि 17, 18 ह्या ज्या तारखा आहेत, यामध्ये मेघगर्जनेचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होईल. हां, हां, हां. आणि त्याच्यानंतर ढगांचे जे काही आकार आहे, ढगांची जी काही बाष्पकणांची जाडी आहे, हं. यामध्ये प्रामुख्याने चांगला बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा बऱ्यापैकी मिळणार आहे. हां, हां. हं. आणि सर आपण कालपासून बघत आहोत, की गरमीची लेव्हल खूप वाढली आणि वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. तर हं, त्याच्यामध्ये हं. काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल? नक्कीच ना. आता कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये इथून मागे शेतकऱ्यांनी पाहिलं, की हलक्या सरी कोसळल्यात. त्याच्यावरती पिकं तग धरून आहेत. हो, विदर्भाला तर खूप चांगला पाऊस आहे. त्यामुळे विदर्भाचा प्रश्न तिथे उद्भवतच नाही. त्यांच्या बऱ्याचशा भागांना उघडीप पाहिजे आहे. हो. 8 दिवसाची उघडीप मिळाली तर ते आनंद व्यक्त करतात. पण इथे शेतकऱ्यांना 8 दिवसाची जरी उघड मिळाली आहे, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा, इकडे मराठवाड्याचा सर्व जिल्ह्यांचा समावेश होतोय. तर ह्या भागांमध्ये पाऊस हा 4 दिवसाचाही उघडीप नसावी असं त्यांना वाटतंय. हो, पण बरोबर. इथे काय आहे, लेट पण चांगला थेट पाऊस येणार आहे आणि आता चित्र जे आहे वाऱ्याचं, हां. ते खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं देखील पाहिजे. आता वाऱ्यामध्ये दिशा बदलणार आहे. आज आणि उद्या जी काही दिशा आहे ती नेहमीप्रमाणेच राहील. पण
14 तारखेला थोडा फरक पडणार आहे. या 14 आणि 15ला वारे शांत होतील बऱ्यापैकी. जे जोर आहे मागील कमजोर झाला होता तो आज पुन्हा वाढलेला आहे. पण तो 1-2 दिवसासाठीच आहे. जास्त दिवसासाठी नाहीये. आणि 17 आणि 18ला उत्तर आणि दक्षिणी वारे वाहतील. म्हणजे एम-पीकडे जो काही पाऊस चालू आहे, तो इकडे डायव्हर्ट होण्याचा अंदाज आहे आणि तो मेघगर्जनेसह राहणार आहे. हां. त्यामुळे पाण्याचा थेंब असेल, वाहुणी असेल, ते कमीत कमी आनंदभरीपर्यंत तरी जाऊ शकतात. हां, हां. आणि सर काही शेतकऱ्यांचे असे सुद्धा प्रश्न आहे, की नाशिक पूर्व भाग आणि मराठवाड्यात एकदम पाऊस कमी आहे. म्हणजे पाऊस आहे, पण परंतु कमी पाऊस आहे. त्याच्याविषयी काही सांगणार का? नाशिकमध्ये नाशिक जवळपास पूर्व भाग. 90% नाशिकच्या 90% भागांना खूपच जबरदस्त पाऊस आहे. तो शेतकरी उगार मागतोय. हो, हो. पण 10-20% असे भाग आहे याच्यामध्ये, ज्यामध्ये आपण मालेगावचा समावेश होतोय. नांदगाव परिसर असेल, मनमाड परिसर असेल, इथे अत्यंत आवश्यकता आहे आणि एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं इथे भागबदलची कंडिशन आहे. आणि नाशिकच्या जे पाऊस जास्त आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये जोर जास्तच राहणार आहे. आणि एकंदरीत परिस्थिती सर्व जिल्ह्यांची जर पाहिली तर ही जी काय आहे 14-15 ही सुधारणारी तारीख आहे. हं, आणि 17-18 एक सर्वश्याम पावसासारखी बऱ्यापैकी तारीख आहे. हं, तिथून पुढे जे काही पाऊस पडतील हे पोषक आणि स्थानिक वातावरणाचे असतील. वळीव वाता आपण सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर. हं, हं. हं. तर ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच. धन्यवाद.